नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण एक नवीन माहिती बघणार ती म्हणजे की विटॅमिन सी. मित्रांनो, विटॅमिन सी आपण फळामध्ये बघतो, पण सगळ्यात जास्त कुठल्या फळामध्ये विटॅमिन सी मिळतं हे आपल्याला माहीत नसतं. जसं की बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की सफरचंद किंवा पेरू यामध्ये सगळ्यात जास्त विटॅमिन सी कशात आहे, या संदर्भात आजची माहिती बघणार आहोत. मित्रांनो, फळ खाणं तब्येतीसाठी उत्तम ठरतं, पण फळ कधी खावीत, किती खावीत आणि कोणत्या प्रकारच्या फळामध्ये किती पोषण तत्व असतं हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. अनेक जण हेल्दी राहण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी बरेच लोक आपल्या आहारात सफरचंदचा समावेश करतात, तर काही जण पेरू खातात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या इंडियन फूड कॉम्पिटिशन टेबलनुसार दोन्ही फळांची न्यूट्रिशनल व्हॅल्यू खूपच वेगळी असते. महागडे सफरचंद खायला तुम्हाला आवडत असेल तर पेरूमधले पोषक तत्वाबद्दलही समजून घेणं गरजेचं आहे. सफरचंद आणि पेरूच्या पोषण मूल्याची तुलना केल्यास ह्या दोघांमधले आश्चर्यकारक फरक दिसून येईल. पेरू आणि सफरचंद खाण्याचे फायदे आता समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, सफरचंद आणि पेरूमध्ये किती कॅलरीज असतात? जर तुम्ही डाएटवर असाल आणि वजन कमी करण्यासाठी हेल्दी फूड खाणार असाल तर सफरचंद हा उत्तम पर्याय आहे. सफरचंद 52 कॅलरीज असतात, तर पेरूमध्ये 68 कॅलरीज असतात. आता मंडळी, सफरचंद आणि पेरू खाल्ल्याने किती प्रोटीन मिळतं? तर मंडळी, फ्लड बेस्ड प्रोटीन सोर्सबद्दल बोलायचं झालं तर एक सफरचंद खाल्ल्याने 0.3 ग्रॅम प्रोटीन मिळतं, तर पेरू खाल्ल्याने 2.6 ग्रॅम प्रोटीन मिळतं. सफरचंदच्या तुलनेत पेरूमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असतं. विटॅमिन सी किती असते? रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी विटॅमिन सी आवश्यक असतं. बरेच लोक विटॅमिन सी मिळण्यासाठी फळ खातात. हेल्दी स्किन आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी सफरचंदच्या किंवा पेरू खाणं फायदेशीर ठरतं. एका सफरचंदात 5 मिलीग्रॅम विटॅमिन सी असतं, तर एका पेरूमध्ये 220 मिलीग्रॅम विटॅमिन सी असतं. विटॅमिन सी जास्त असल्यामुळे इम्युनिटी वाढवण्यास पेरू खाणं फायदेशीर ठरतं. आता फायबरसाठीही पेरू फायदेशीर जर तुम्हाला वाटत असेल, जसं की गॅस, ॲसिडिटी समस्या उद्भवत असेल तर पेरू खाणं फायदेशीर ठरतं. एका सफरचंदात 2.4 ग्रॅम फायबर असतं, तर पेरूमध्ये 5.4 ग्रॅम फायबर असतं. पोटॅशियमसारख्या न्यूट्रिशनच्या प्रमाणात कमी असतं. सफरचंदात पोटॅशियम 107 मिलीग्रॅम असतं, तर पेरूमध्ये 417 मिलीग्रॅम पोटॅशियम असतं. म्हणून सफरचंद महाग असतं, म्हणून विकत घेण्याऐवजी दोन्हीचे पोषण मूल्याबाबत समजून घ्या आणि तरच ते विकत घ्या. तर मंडळी, अशा स्वरूपामध्ये आपण जे फळ खातो, जे की सफरचंद आणि पेरू, या दोघांमध्ये किती मिलीग्रॅम आणि किती प्रोटीन्स आहेत हे तुम्हाला आता लक्षात आलं असेल. तर मित्रांनो, ही होती एक छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.